नमस्कार, माझे नाव अनन्या परमत कापसे. मी श्री सरस्वती भुवन प्रशालेची विद्यार्थिनी. आमच्या टीचरने पाठक टीचरने आम्हाला एक उपक्रम सांगितला होता की लहान मुलाला मोबाईलपासून कसे दूर ठेवायचे. हा सर्व याच्यावर हा पहिले खूप मोबाईल पाहायचा, पण आम्ही त्याला बाहेर खेळायला नेलं तेव्हापासून मोबाईल त्याचा बंद झाला. जेवताना फोन पाहायचा आणि हट्ट करायचा खूप फोन पाहायसाठी. कधी फोन लागत होता, झोपताना फोन, उठताना फोन, उठल्या फोन लागायचा. तर आम्ही त्याला बाहेर खेळायला नेलं तेव्हापासून फोन बंद झाला. त्या दीदीने सांगितलं, त्यापासून आम्ही त्याला फोनच नाही दिला पाहायला. मग त्या टीचरचे आभार, ज्यांनी हे उपक्रम नमस्कार, मी श्रद्धा बरबडे. शाळेमध्ये आम्हाला पाठक टीचरनी एक उपक्रम सांगितला होता. तो असा होता की शेजारील मुलांना म्हणजे मोबाईल पासून दूर ठेवायचा आहे आणि त्यांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. त्यांना मोबाईल बघू द्यायचा नाही आहे. पुढील माहिती द्यायची आहे. नमस्कार, माझा मुलगा खूप मोबाईल बघत होता. तर मग ही मुलगी म्हणे त्याला तुम्ही काहीतरी म्हणजे असं नवीन शिकायला सांगा, अभ्यास घेत जा त्याच्याकडून, त्याला काम पण करायला लावत जा काकू. तर मग मी तिचं म्हणणं ऐकलं. तर मग आता त्याला मी अभ्यास करायला लावते आणि काम पण सांगते आणि बाहेर पण आम्ही घेऊन जात असतो त्याला फिरायला, देवीच्या मंदिरात वगैरे, असं कुठेतरी मोतीबाग असं. तर मग त्याचा आता खूप मोबाईल बघत होता तो. तर मग आता त्याचं मोबाईलकडे दुर्लक्ष झालं थोडं आणि आता तो मोबाईल घेत नाहीये आणि त्याचं मन अभ्यास करून घेतो आम्ही. मन त्याचा आता अभ्यास करण्यात रमतं आणि तो आता मोबाईल घेत नाही. आणि या मुलींनी सांगितलेल्या उपक्रमाचा खरंच मला उपाय सुचला आणि मी तसं केलं. आणि सरस्वती भुवन शाळेच्या खूप खूप आभार. मी श्री सरस्वती भुवन प्रशाले जालना येथील विद्यार्थिनी. माझं नाव पायल दगडूबा तांबेकर, इयत्ता 10वी क मध्ये शिकते. काही महिन्यांपूर्वी पाठक टीचर यांनी आम्हाला उपक्रम दिला होता की लहान लेकरांचा मोबाईल कसा दूर करावा. तर मी हा उपक्रम, माझा भाऊ वेदांत याच्यावर राबवला होता. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते, जसं की मुलांच्या आवडीनिवडी जपायच्या, तशा त्या प्रकारे आम्ही मी माझ्या भावावर तो उपक्रम राबवला. तर त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. तर माझे वडील काय म्हणतात. तर मी वेदांचे वडील सरस्वती भुवनने लहान मुलांचा मोबाईल पाहणे कसा कमी होईल याबद्दल जो उपक्रम राबविला होता, त्याचा परिणाम असा झाला की आमचा वेदांत आता मोबाईल पाहत नाही. त्याच्यात बऱ्याच सुधारणा झाल्या आहे. त्याबद्दल सरस्वती भुवन हायस्कूल जालना यांचे खूप खूप आभारी आहे. नमस्कार, माझे नाव नेहा गजेंद्र शिंदे. मी श्री सरस्वती भुवन शाळेची विद्यार्थिनी. पाठक टीचरने आम्हाला एक उपक्रम दिला होता की लहान मुलांना मोबाईल पासून कसे दूर करावे. ही आराध्या हा उपक्रम आम्ही राबवला आहे. पुढील माहिती या देतील. माझी मुलगी खूप मोबाईल बघत होती, तर ही मुलगी म्हणाली की काकू सध्याला मोबाईल बघू देऊ नका. तर उपाय काय करायचा आहे. तर ही म्हणाली की तिला खेळायला घेऊन जा. पहिले ती येतच नव्हती, तिला खूप मोबाईल लागत होता. तर तिला खूप सवय लागली खेळायची. सरस्वती भुवन शाळेचे खूप खूप आभार. पाठक टीचरचे खूप आभार. त्यांच्यामुळे माझ्या मुलीचा मोबाईल बघणं बंद झालं. मोबाईल विषयी उपक्रम आम्हाला दिला होता, तो आम्ही केला आहे. तर त्याविषयी काकू बोलणार. बोलू का आता? तिने ते उपक्रम राबवला तुम्ही, ते चांगलं वाटलं आणि त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. पहिले तिला सतत मोबाईल पाहिजे होता, मोबाईलशिवाय ती हेच करत नव्हती. पण तुमच्या सांगण्यामुळं आणि तुम्ही ते राबवल्यामुळं तिच्यामध्ये खूप फरक पडला. याची अशीच प्रगती होत जाईल तिची. त्याच्यामुळे तुम्ही असे उपक्रम राबवत जा.